कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिलेली आहे। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंची सोमवारी पत्रकार परिषद झाली, यावेळेला ते बोलत होते। महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मतं असल्याचं दिसून येतं। कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणेंचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। शिवाय नारायण राणेंनी बारसू रिफायनरीऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून एक मोठं वक्तव्य केलंय। अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही। आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलिंग मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी बोलेन। कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, ते कंपनी रत्नागिरी 100% लागेल। सांगितलं की या संदर्भामध्ये राणे साहेबांची चर्चा करायची जर वेळ आली तर उद्योग मंत्री म्हणून मी करणार आहे। त्याच्यामुळं माझी चर्चा झाल्यानंतर जर राणे साहेबांनी सांगितलं की आता मी असं करणार आणि मी जर सांगितलं की मी राणे साहेबांचा विचारच मान, तर ते मतभेद होतात। काल पत्रकार परिषद झाली, मी स्वतः राणे साहेबांची चर्चा करेन, मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन आणि त्याच्यानंतर आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।